अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्यामध्ये निवास करत असलेल्या त्या शुद्ध परमात्म्यास माझे प्रणाम. श्री स्वामी समर्थ. सर्वांना आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपाधाम आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू होत आहे. शिवलेला अमृत ग्रंथ आपण पठण करतो. श्रावण महिन्यात शिवाची भक्ती का करावी, सर्वात आधी हे जाणून घेऊ. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यात शिवतत्व खूप जास्त प्रमाणावर पृथ्वीवर म्हणजे प्रभुत्व असतं शिवतत्वाचं. जसं ब्रह्मदेव या सृष्टीचे पालन करते, भगवान ब्रह्मा हे सृष्टीचे सृजन करते, विष्णू भगवान हे पालन करते, तसेच भगवान शिव या सृष्टी तलावर जे काही अरिष्ट आहे, नकारात्मक आहे, त्याचा संहार करणारे भगवान शिव आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं आणि सर्व काही जनकल्याण व्हावं यासाठी आपण भगवान शिवांची सेवा या श्रावणामध्ये करायची असते. तर रुद्राभिषेक असतात, शिवलेला अमृत ग्रंथ पठण असतं, त्यानंतर आपण कोणताही शिवलेला अमृतमधला एक अध्यायी पठण करू शकतो, शिवस्तुती पठण करू शकतो. कोणतंही एक आपण श्रावणामध्ये अशी एक सेवा करायची असते की जी आपल्याला अखंड 21 दिवस किंवा 30 दिवस करायची असते श्रावणमध्ये. तर श्रावण महिना प्रारंभ झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला काय करायचं असतं, तर श्रावणात 7 दिवसाचं आपल्याला शिवलेला अमृत ग्रंथाचं पठण करायचं असतं. हा माझ्याकडे आहे तो असा शिवलेला अमृत ग्रंथ असतो आणि यामध्ये 15 अध्याय असतात. 15 अध्याय तुम्हाला कसे पठण करायचे, तर 7 दिवसाचं आपलं सप्ताह पारायण असतं. 2 प्रकारचे सप्ताह पारायण आपण यामध्ये करू शकतो. सर्वात आधी सप्ताह पारायण आपण प्रत्येक दिवशी एक पूर्ण ग्रंथ पठण करू शकतो, म्हणजे 15 अध्याय आपल्याला एका दिवसात पठण करायचे असते. असे आपण 7 दिवस केले की ते सप्ताह पारायण होतं. आणि दुसऱ्या पद्धतीचा सप्ताह पारायण म्हणजे आपल्याला 7 दिवसामध्ये रोज 2 अध्याय आणि शेवटच्या दिवशी आपल्याला 3 अध्याय पठण करायचे असतात. असं पठण करून आपण सप्ताह पारायण करू शकतो. आता सप्ताह पारायणामध्ये संकल्प कसा करायचा किंवा मग कोणत्या वेळेला वाचायचं हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जी काही सेवा करतो ना, त्यासाठी एक विशिष्ट नियम जर आपण ठरवला, म्हणजे एक विशिष्ट वेळ जर आपण ठरवली तर ते उत्तम असतं आणि आपलंही त्या कार्याला, त्या वेळेला आपलंही मन त्या गोष्टीकडे आकर्षित होतं आणि त्यावेळेला आपण स्वामी सेवा करतो. तर श्रावणामध्ये शिवलेला अमृत ग्रंथ तुम्ही पठण करत असाल, नवनाथ पारायण करत असाल, तर यामध्ये तुम्ही उद्यापन घालणंही महत्त्वाचं असतं. तर सर्वात आधी आपण श्रावणात हे पारायण कसं करायचं ते बघू. तर तुम्हाला 15 अध्याय 7 दिवसात पठण करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही रोज 2 अध्याय आणि 7व्या दिवशी 3 अध्याय पठण करायचे, म्हणजे 15 अध्याय पूर्ण होतात. आता ही पठण कधी करायची, वेळ कोणती शुभ आहे, तर सर्वात शुभ वेळ ही सकाळची ब्रह्ममुहूर्त असतो. त्यानंतर शंकर भगवानांची आपण जी काही सेवा करतो ना, म्हणजे रुद्राभिषेक असू द्या, श्रावण महिन्यातील इतर भगवान शिवांची कोणतीही सेवा, शिवमुठ वाहन असू द्या, ते आपल्याला कधी करायचं असतं, तर त्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त असतो प्रदोष काळ. प्रदोष काळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. प्रदोष काळ सुरुवात केव्हा होते, तर आपल्या सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटं या कालावधी हा जो असतो ना, त्याला प्रदोष काळ म्हणतात. आणि या प्रदोष काळामध्ये आपण जर भगवान शिवांची सेवा केली ना, तर नक्कीच भगवान शिवांची कृपा आपल्यावर नक्कीच होते. प्रदोष काळात भगवान शिवांची कृपा आपल्यावर का होते आणि प्रदोष काळ भगवान शिवांना प्रिय का आहे, तर प्रदोष काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव हे कैलासावर नृत्य करत असतात. 33 कोटी देव त्यावेळेला कैलासावर असतात आणि अप्सरा, गंधर्व हे नृत्य करत असतात, गायन करत असतात आणि माता पार्वती आणि भगवान शिव या वेळेला खूप प्रसन्न असतात. त्यामुळे या वेळेला केलेली सेवा ही फलद्रूप होते. म्हणून या वेळेला आपल्याला सेवा करायची असते. नाहीतर काही जण म्हणतील प्रदोष काळ म्हणजे काय आणि प्रदोष काळामध्ये आपण सेवा का करावी, तर त्याचं कारण हे आहे. आता 7 दिवसाचं पारायण आपण करत आहात. संकल्प कसा करायचा, तर आपला हा उजवा हात घ्यायचा, यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे असतात, अष्टगंध घ्यायचा, थोडंसं पाणी घ्यायचं, आपलं नाव, गोत्र, कुल आणि तुम्ही ज्या कार्यासाठी ही सेवा करत आहात ते उच्चारण करायचं आहे. तुम्ही फक्त श्रावणामध्ये सेवा करायची म्हणून करता असाल तर मग काहीच म्हणायचं नाही, फक्त क्षेमकल्याणासाठी हे पठण करत आहे असं म्हणायचं. आणि जर तुम्ही कोणत्या तरी विशिष्ट कार्यासाठी तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, नोकरी संबंधित असेल किंवा इतर तुमची कोणती इच्छा असेल, त्यासाठी जर तुम्ही पठण करत असाल, तर मात्र संकल्प करताना आपण कुल, गोत्र, आपलं नाव
आणि तुमची जी काही इच्छा आहे ते सांगणं नक्कीच महत्त्वाचं असतं. आणि संकल्प का करायचा असतो? तर संकल्पविना सिद्धी नाही. संकल्प म्हणजे तुमचं कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्ही केलेली भगवानांकडे आर्त प्रार्थना. कारण कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी संकल्प केला की ती गोष्ट नक्कीच फलद्रूप होते. त्यामुळे संकल्प करायचा. आणि आपलं गोत्र आपल्याला माहीत नसेल तर कौंडिन्य गोत्र, कौंडिन्य ऋषी असं म्हटलं तरी आपलं गोत्र तरीही चालतं. आणि आपलं ग्रामदैवत जे असतं त्याचाही उल्लेख करावा, कुलदेवतेचा उल्लेख करावा. आपली इष्टदेवता कोणती आहे? माझी इष्टदेवता स्वामी महाराज आहे, तर मी स्वामीच म्हणत असते. आपण तुमची जी कोणती इष्टदेवता असेल तुम्ही तिचा उल्लेख करायचा आणि नंतर ते पाणी तुम्हाला ताम्हनात सोडायचं असतं. ते पाणी तुम्ही तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही झाडाला अर्पित करा. तुळशीला फक्त संकल्पाचं पाणी घालू नका, कारण तुळस ही पतिव्रता आणि भगवान विष्णूंना प्रिय आणि लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते, म्हणून अर्पण करायचं नाही पाणी. 7 दिवस तुम्ही ग्रंथपठण केलं. 7व्या दिवशी उद्यापन कसं करायचं? तर या दिवशी तुम्ही भगवान शिवांना नैवेद्य दाखवून रोजचा नैवेद्य आपला वाचन झाल्यानंतर आपण दूध किंवा फळ ठेवू शकता. यावेळेला तुम्ही सात्विक फलाहार केला, म्हणजे सात्विक आहार आणि फलाहार केला तर चालेल. उपवास 7 दिवस करावा का? तर नाही. आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला जर इच्छाशक्ती असेल 7 दिवस उपवास करायची तर गुरुचरित्राप्रमाणे आपण 7 दिवस उपवास करू शकता. पठण झाल्यानंतर संध्याकाळी आपण उपवास सोडू शकता. नाहीतर नसेल जमत तर आपण सात्विक आहार तरी कमीत कमी यामध्ये घ्यावा. कांदा लसूण वर्ज्य करावा. असेल आपल्या इच्छेनुसार तर वर्ज्य करावा. कारण तामसिक आहार आपण जर घेतला तर आपलं मन आणि बुद्धी जडत्व पावते आणि आपण जे काही वाचन करतो त्यामध्ये आपलं मन लागत नाही. म्हणून आपण सात्विक आहार आणि हलका आहार या पठणामध्ये घ्यायचा असतो. मांसाहार तर सर्वांचा बंदच असतो श्रावण आणि चातुर्मास चालू झाल्यानंतर. तर तो आपल्याला बंदच ठेवायचा आहे. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं का? तर ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे आपल्या मनावर आहे, करावं किंवा नाही करावं. पण तुम्ही जर काही विशिष्ट गोष्टीसाठी संकल्प करून पारायण करत असाल तर मात्र मग तुम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं तरीही चालतं. वस्त्र कोणते परिधान करावे? तर वस्त्र तुम्ही कोणतेही परिधान करू शकता. फक्त काळा निळं घालू नका. पांढरे वस्त्र जर घातले तर अत्यंत शुभ. कारण पांढरं हे शांतीचं प्रतीक आहे आणि भगवान शिवांना पांढरा रंग हा प्रिय आहे. तुम्हाला पूजा मांडण्याची वेगळी आवश्यकता नाही. जर आपल्याला इच्छा असेल तर आपण एका पाटावर पांढरं वस्त्र अंथरून त्यावर भगवान शिवांची पिंड ठेवून मग पठण केलं तरीही चालतं. फूल पांढरं फुलवायचं. धोत्र्याचं फूल हेही भगवान शिवांना प्रिय आहे. हे वाहिलं तरीही अर्पण केलं तरी चालतं. बेलपत्र, शमीपत्र हे भगवान शिवांना प्रिय आहे. यातून आपण कोणतंही एक फूल किंवा पत्र, बेलपत्र वाहू शकता. नैवेद्य तुम्ही रोज जे अन्न खाता त्याचाच नैवेद्य दाखवा आणि दुधाचा नैवेद्य रोज भगवान शिवांना 7 दिवस दाखवला तरीही चालेल. शेवटच्या दिवशी उद्यापनासाठी आपण काय करायचं आहे तर जे शिवभक्त शैवपंथीय आहेत तर त्यांना दक्षिणा दिली तरी चालते. कोणी नसेल शिवभक्त तर आपण 1.25 किलो तांदूळ, 11 रुपये, 11, 21, 51, 101 कितीही आपली इच्छा असेल ते 101 च्या पटीत द्या. म्हणजे सव्वाच्या पटीत कधीही आपण कोणतीही गोष्ट अर्पण करायची असते. ते पैसे असू द्या किंवा धान्य किंवा इतर कोणतीही गोष्ट सव्वाच्या पटीत आपल्याला अर्पण करायची असते. ते का? तर आपण ज्यावेळेला सव्वा म्हणजे अधिक अर्पण करतो ना, ते येतानाही आपल्याकडं अधिक येतं. कारण हे युनिव्हर्स तुम्हाला तेच देत असतं, जे तुम्ही इतरांना देतात. तेच तुम्हाला दुपटीने तुमच्याकडे मिळत असतं. त्यामुळे दक्षिणा 1.25 किलो तांदूळ हे तुम्ही शंकराच्या मंदिरात ठेवू शकता आणि 1.25 मीटर पांढरं कापडही भगवान शिवांना अर्पित करू शकता. जर तुमच्याकडे शैव भक्त नसेल, कुणी आपल्याकडे माहीत नसेल कुठे राहतात किंवा कुठे आहेत ते, तर तुम्ही हे शिवमंदिरात अर्पण केलं तरीही चालतं. आणि नसेल आपल्याला काही करायचं तर आपण घरी कोणत्याही गोडाचा नैवेद्य करून लहान मुलं जेवू घालू शकतो. लहान मुलांमध्ये परमेश्वराचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही लहान मुलं जेवू घातली तरीही चालतील. नसेल जमणार तर मंदिरात अर्पण करा. नसेल जमणार तर तेवढी दक्षिणा तुम्ही देवापुढे ठेवून दुसऱ्या दिवशी ती तुम्ही आपल्या गावातील किंवा इतर कोणत्याही दानपेटीमध्ये ती दक्षिणा दान करू शकता. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की 7 दिवस आपण पारायण करताना एक वेळ निश्चित करा. त्यावेळेला तुम्ही पठण करा. खाण्याचा नियम सात्विक आहार घ्या. त्यानंतर उद्यापनासाठी आपल्या इच्छाशक्तीनुसार उद्यापन करा. नैवेद्यही जो आपण घरात जे अन्न करतो त्याचाच दाखवला तरीही चालतो. आणि भगवान शिव तसं खूप परम दयाळू दैवत आहे. अगदी भक्तांना साध्या आणि सोप्या पद्धतीने पावतं. मी या ग्रंथाचं पठण कदाचित
15-20 वर्ष झाले असेल तेव्हापासून मी या ग्रंथाचं पठण करते. प्रदोष व्रत असतो मला, मी त्यामध्येही पठण करते. श्रावण महिन्यामध्येही आणि इतर वेळेलाही या ग्रंथाचं पठण असतं. तर हा ग्रंथ ना जितकं आपण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये स्वामी चरित्राला मानतो ना, तितकंच महत्त्व शिवलेलं अमृत ग्रंथ पठणाला श्रावणामध्ये आहे. कारण यामध्ये ज्या कथा आहेत ना, त्या स्कंद पुराणातील आहे आणि आपण पूर्ण स्कंद पुराण तर वाचू शकत नाही. स्कंद पुराणामध्ये आणि काही इतर भरपूर कथा आहेत देवतेंच्या, तेवढं आपल्याच्याने पठण होत नाही. म्हणून हे सार ज्या स्कंद पुराणातून काढलेला आहे, शिवलेला अमृत ग्रंथाचा, तो आपण पठण करून, पारायण करून आपली इच्छित मनोकामना पूर्ण करू शकतो. या 7 दिवसामध्ये आपल्या घराजवळ किंवा घरामध्ये तुम्हाला जर सापसदृश्य प्राणी दिसला, तर कृपया त्याची हत्या करू नये. कधी-कधी आपण ज्यावेळेला पठण करतो ना, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीही ते आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे त्यांना त्यांची हत्या न करता त्यांना लांब सोडून देणे चांगलं. कारण या 7 दिवसामध्ये ना, कदाचित भगवान शिव आपल्यावर कृपा करण्यासाठीही, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्या रूपात येत असतात. तर हा असे नियम आहे शिवलेला अमृत ग्रंथ पठणाचे. याबद्दल आपल्याला आणखीन काही जर प्रश्न असेल, तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर ओम नमः शिवाय कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. धन्यवाद.